गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्क्रीन शेअरिंग सुरू करतो, मग आपण आजचं लेक्चर सुरू करूया. तर आपण आपल्या सिलेबसचा पहिला चॅप्टर बघतोय, ज्याचं नाव आहे सिलॉजिझम. त्याच्यामध्ये आपण काल काय बघितलं तर नेचर ऑफ सिलॉजिझम, ज्याच्यामध्ये आपण बेसिकली सिलॉजिझम मध्ये काय काय येतं, म्हणजे मेजर टर्म काय आहे, मायनर टर्म काय आहे, मिडल टर्म काय आहे, या सिलॉजिझमचे नक्की भाग काय आहेत आणि तीनच वाक्य वापरून कन्क्लुजन कसं मिळवलं जातं हे आपण सिलॉजिझम मध्ये बघितलं. त्यानंतर दुसरा भाग होता फंक्शन ऑफ द मिडल टर्म. इकडे आपण काय केलं तर मिडल टर्मचं महत्व बघितलं की जर मिडल टर्म नसेल तर दोन वाक्यात रिलेशन इस्टॅब्लिश होणार नाही, आणि जर दोन्ही वाक्यात काहीच रिलेशन जर आपल्याला मिळालं नाही तर आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकत नाही. तर या ठिकाणी आपण मिडल टर्मचं महत्व बघितलं होतं. त्याचप्रमाणे मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली तर काय होतं आणि ती अनडिस्ट्रीब्युटेड राहील तर काय होतं हे बघितलं होतं. त्यानंतर पुढे आपण आलो होतो काल रूल्स ऑफ सिलॉजिझम कडे. आता हे रूल्स का महत्वाचे आहेत तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला सिलॉजिझम मध्ये कन्क्लुजन काढायला कोणीही विचारत नाही. इकडे तुम्हाला 3 वाक्य दिलेली असतात. 3 वाक्य तुम्ही करायची काय तर मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस, कन्क्लुजन अशी 3 वाक्य तुम्ही अरेंज करायची. अरेंज केल्यानंतर हे जे काही सिलॉजिझमचे रूल्स असणार आहेत ते रूल्स त्याला ऍप्लिकेबल करून बघायचंय की जे काही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कन्क्लुजन आहे ते सिलॉजिझमच्या रूल प्रमाणे आहे किंवा नाही. असलं तर तुम्ही व्हॅलिड लिहायचं, आणि जर ते व्हॅलिड नसेल तर नक्की कोणत्या रूलचा तो ब्रीच करतोय ते तुम्हाला स्पेसिफिकली लिहावं लागतं. यामध्ये काल आपण काय केलं होतं बघा, तर रूल्स ऑफ स्ट्रक्चर बघितले होते. आता रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन कडे जाण्यापूर्वी मला रूल्स ऑफ स्ट्रक्चरची थोडीशी रिव्हिजन घेतो. रूल्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये आपण 2 रूल बघितलेले. पहिला रूल काय म्हणतोय, प्रत्येक वेळी सिलॉजिझम मध्ये ज्या काही 2 प्रिमाइस असणार आहेत त्यांच्यामध्ये फक्त 3 टर्म असल्या पाहिजेत. 3 टर्मचा अर्थ काय लक्षात घ्या. सिलॉजिझम मध्ये असणाऱ्या प्रत्येक वाक्यात बेसिकली 2 टर्म असतात. एक असतो सब्जेक्ट टर्म, जसं इकडे गुड सिटीजन आहे ज्याच्याबद्दल माहिती दिली जाते, आणि दुसरी असते प्रेडिकेट टर्म. याचा अर्थ काय, जी काय माहिती आहे, दोज हू हॅव वोट. एक गोष्ट लक्षात घ्या, एक एक शब्द मोजायचा नाही. वाक्याचे 2 भाग करायचे. पहिला असेल सब्जेक्ट ज्याच्याबद्दल माहिती मिळते, आणि दुसरा असेल प्रेडिकेट म्हणजे जी काय माहिती आहे. आता बेसिक आपला रूल काय म्हणतोय की ज्या ज्यावेळी सिलॉजिझम मध्ये वाक्य आहे त्यावेळी तुम्ही काय करायचंय बघायचंय 3 टर्म आहेत किंवा नाही. आपण इकडे चेक करूया. पहिली टर्म झाली गुड सिटीजन, सब्जेक्ट टर्म आहे. दुसरी झाली दोज हू हॅव वोट, प्रेडिकेट आहे. त्यानंतर तिसरी टर्म वुमन. चौथी टर्म येणार का नाही, कारण वोटिंगची ऑलरेडी आपण इकडे काउंटिंग घेतलेलं आहे. वोटिंग डबल झालंय म्हणून तुम्ही सिलॉजिझम करू शकता, बरोबर आहे. त्या वोटिंग आपण दोनदा काउंट करणार नाहीत. म्हणजेच काय, इकडे आपल्याला 3 टर्म मिळाल्या. ही पहिली टर्म, दोज हू हॅव वोट ही दुसरी टर्म, आणि सम वुमन ही झाली तिसरी टर्म. अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपण सिलॉजिझम मध्ये कोणते वाक्य होते 3 टर्म आहेत की नाही या काउंट करायचे आहेत. दुसरा रूल ऑफ स्ट्रक्चर होता की देअर मस्ट बी ओनली 3 प्रपोजिशन इन द सिलॉजिझम. 3 प्रपोजिशनचा अर्थ काय, 3 वाक्य, 2 असतील माहिती देणारी आणि तिसरं असेल कन्क्लुजन देणारं. इकडे मोजून बघा 3 आहेत का, तर आहेत. हे पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य, हे तिसरं वाक्य. याचा अर्थ काय, रूल्स ऑफ स्ट्रक्चर जे काही होते बेसिक ते रूल याने फॉलो केलेले आहेत. आता आपण काय करूया, रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ टर्म कडे येऊया. पहिला रूल, द मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड ऍट लिस्ट वन्स इन द प्रिमाइसेस. याचं कारण काय खाली दिलेलं आहे बघा, मिडल टर्म क्रिएट्स रिलेशन बिटवीन मेजर टर्म अँड मायनर टर्म. द मिडल टर्म कॅनॉट परफॉर्म इट फंक्शन इफ इट रिमेन्स अनडिस्ट्रीब्युटेड इन द प्रिमाइस. याचा अर्थ काय, ही जी काही 2 वाक्य आहेत याच्यात जर कोणतं ना कोणतं रिलेशन जर तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी मिडल टर्म यापैकी एका वाक्यात तरी डिस्ट्रीब्यूट होणं आवश्यकच आहे. जर ती डिस्ट्रीब्यूट झाली नाही तर हे रिलेशन जे आहे या 2 वाक्यामध्ये, ज्या 2 प्रिमाइस मध्ये ज्याचा वापर करून आपण कन्क्लुजन कडे पोहोचतो ते रिलेशन इस्टॅब्लिश होणार नाही. आणि समजा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये दिसतंय की मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही तर तुम्ही काय लिहायचंय, व्हायोलेशन ऑफ दिस रूल इन्व्हॉल्व्स पॉलिसी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मिडल. तुम्हाला जर एक्झाम मध्ये 3 वाक्य दिली आणि जर तुमच्या लक्षात येतंय की मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही तर तुम्ही काय करायचंय, ते वाक्य इनव्हॅलिड आहे असं लिहायचंय, आणि त्याच्या पुढे लिहायचंय काय इनव्हॅलिड आहे, कारण ते वाक्य काय करतंय तर पॉलिसी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मिडल कमिट करते. आता प्रश्न आहे की ओळखायचं कसं मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली आहे किंवा नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला मदत करेल असे बिनोब. आता हा जो काही शब्द आहे कसा तयार झालाय मी काल पण सांगितलं होतं, आज पण पुन्हा एकदा सांगतो. लॉजिक मध्ये कोणत्याही वाक्यांचे बेसिकली 4 प्रकार पडतात. पहिला आहे ए प्रपोजिशन, म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, जो काय करणार आहे प्रत्येक गोष्ट 100% अफर्म करणार आहे. ओळखायचं कसं, याची सुरुवात ऑल ने होते. दुसरा आहे ई प्रपोजिशन, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल निगेटिव्ह, जो काय करणार आहे तर कोणतीही गोष्ट 100% डिनाय करणार आहे. ई प्रपोजिशन ओळखायचं कसं, सुरुवात नो ने होते.
तिसरं आहे आय प्रपोजिशन, म्हणजे काय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. हा काय करतो, थोडीशी गोष्ट अफर्म करतो, 100% नाही. ज्यावेळी तुम्हाला एक्झॅक्ट क्वांटिटी माहित नसते त्यावेळी आपण काय करतो, काही म्हणतो किंवा थोडं म्हणतो. मग अशाच प्रकारे थोड्या प्रमाणात, काही प्रमाणात एखादी गोष्ट ज्यावेळी अफर्म करतो त्यावेळी आपल्याला मिळतोय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. याची क्वांटिटी 100% होत नाही म्हणून आपण पर्टिक्युलर मानतोय. पुढे आहे ओ प्रपोजिशन, ज्याला आपण मानतो पर्टिक्युलर निगेटिव्ह. म्हणजे काय, ज्याप्रमाणे युनिव्हर्सल निगेटिव्ह एखादी गोष्ट 100% डिनाय करतो, तशी जर तुम्ही करू शकत नसाल, तुम्हाला एखादी गोष्ट काही प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात जर डिनाय करायची असेल, ज्याची क्वांटिटी 100% भरत नाहीये, तर अशा आपण त्याला ओ प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह मानतो. त्याचबरोबर याच्यानंतर असणारी अक्षरे बघा, ए प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह नंतर एस येतो. याचा अर्थ काय, सब्जेक्टच्या जागी जो कोणी असेल. लक्षात घ्या, प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असेल, नंतर प्रेडिकेट असेल. मग ए च्या संदर्भात एसचा अर्थ काय, सब्जेक्टच्या जागी जो कोण असेल तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ई प्रपोजिशनच्या पुढे बी आहे. याचा अर्थ काय, दोघेही जण, म्हणजे काय, सब्जेक्टच्या जागी जो कोणी असेल प्लस जो प्रेडिकेटच्या जागी असेल त्या दोघांचंही डिस्ट्रीब्युशन होणार आहे ई प्रपोजिशन मध्ये. आयच्या समोर एन लिहिलं, याचा अर्थ काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह मध्ये नो डिस्ट्रीब्युशन. कुठेही शब्द असू दे, आय प्रपोजिशन असेल म्हणजे समने सुरू होणारं वाक्य असेल, काहीच डिस्ट्रीब्यूट होणार नाही. पुढे ओ प्रपोजिशन त्या पुढे पी दिलेला आहे. याचा अर्थ काय, ज्या जे वाक्य असेल सम आणि नॉट म्हणजेच पर्टिक्युलर निगेटिव्हचं, त्यावेळी काय होणार आहे, प्रेडिकेटच्या जागी जो कोणी आहे म्हणजेच काय, त्या वाक्याचा कर्ता सोडून जी काही माहिती आहे त्या माहितीच्या जागी जे काही असेल त्याचं डिस्क्रिप्शन होणार आहे. आता आपण काय करूया, इकडे मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालेली आहे किंवा नाही ते बघूया. तर मिडल टर्म शोधायची कशी, तर ह्या ज्या काही दोन प्रिमाइस आहेत त्यात कॉमन पार्ट कोणता आहे तो बघा. ऑल सिटीजन्स आर दोज हु वोट अँड सम वुमन आर दोज हु वोट. दोन्हीकडे तुम्हाला वोट हा कॉमन पार्ट दिसतोय, बरोबर आहे. मग आता आपण बघूया वोट डिस्ट्रीब्यूट झालेला आहे किंवा नाही. तर पहिलं वाक्य कोणतं आहे, ऑलने सुरू होणार. याचा अर्थ काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह कोणाला डिस्ट्रीब्यूट करेल, एस म्हणजे सब्जेक्टला. याचा अर्थ काय, गुड सिटीजन आहे तो डिस्ट्रीब्यूट झालाय. पण या वाक्यात वोटिंग जी मिडल टर्म आहे ती डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. ठीक आहे, आपला रूल काय म्हणतोय, ऍटलीस्ट वन्स इन द प्रिमाइसेस. दोघांपैकी एकाने काम केलं तरी ठीक आहे. माझं दुसरं वाक्य डिस्ट्रीब्यूट करतंय का बघूया. दुसरं वाक्य समने सुरू होतंय आणि यात कोणत्याही प्रकारचं निगेशन नाही आहे, कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाहीये. ते वाक्य कसे असेल, आय प्रपोजिशन पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. कारण काय, वाक्याची सुरुवात समने होते आणि निगेशन नाही. मग आय प्रपोजिशन काय डिस्ट्रीब्यूट करतंय, असे विनोदकडे पुन्हा एकदा बघा. आय प्रपोजिशनच्या पुढे ए नाही, याचा अर्थ काय, नो डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय, वुमनचं पण डिस्ट्रीब्युशन झालं नाही जो या वाक्याचा सब्जेक्ट होता, आणि डोज हू वोटचं पण झालं नाही जो प्रेडिकेट होता. याचाच अर्थ काय, पहिल्या वाक्याने पण वोट डिस्ट्रीब्यूट केला नाही आणि दुसऱ्याने पण वोट डिस्ट्रीब्यूट केला नाही, म्हणजेच मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही. मग त्याचा नक्की परिणाम काय झाला हे बघायचं असेल तर बाजूची आकृती बघा. पहिलं वाक्य काय म्हणत होतं, ऑल गुड सिटीजन्स आर दोज हु वोट. बरोबर आहे. मग वोटिंगचं एक मोठं सर्कल तयारी केलं, त्याच्या आतमध्ये गुड सिटीजन घेतले, कारण काय, त्यांनी वोटिंग केलंय, ते चांगले नागरिक आहेत. सेकंड प्रिमाइस काय म्हणते, सम वुमन आर दोज हु वोट. याचा अर्थ काय, वुमन आहेत त्यापैकी काही जणी अशा आहेत ज्या वोटिंग करतायत. आता काही म्हणजे किती मला माहित नाही, म्हणून मी काय केलंय, हे बघा, एवढा जो भाग आहे वुमनचा हा वोटिंगच्या सर्कलमध्ये इन्क्लूड केलाय आणि रिमेनिंग जो काही पार्ट आहे तो बाहेर ठेवलाय, कारण सम म्हणजे एक्झॅक्ट क्वांटिटी माहित नाही. आता होणार काय, आपण कन्क्लुजन काढता प्रत्येक वेळी काय करतो, हा जो काही कॉमन पार्ट आहे वोटिंगचा तो काढून टाकतो. मग अज्युम करा हे जे काही व्हीचं सर्कल आहे ते काढून टाकलं. आता काय होणार आहे, डब्ल्यू आणि जी कुठे ओव्हरलॅप होत आहेत का, कुठे टच होत आहेत का, नाही. याचं कारण काय, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही. जर मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली असती तर हे डब्ल्यू आणि जी म्हणजे वुमन मध्ये आणि गुड सिटीजन मध्ये काही ना काहीतरी रिलेशन इस्टॅब्लिश झालं असतं. पण मिडल टर्म जी होती ती दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट न झाल्यामुळे अशा प्रकारचं रिलेशनच इस्टॅब्लिश होऊ शकलं नाही, आणि त्यामुळे हे जे काही कन्क्लुजन आहे ते चुकीचं आहे. रूल लक्षात आलाय का, अनडिस्ट्रीब्युटेड मिडलचा खूप सोपा रूल आहे. दोन्हीत कॉमन काय ते बघायचंय. त्याच्यानंतर असी बिनोभ हा शब्द प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, हा लिहायचा आहे वाक्याच्या प्रकाराप्रमाणे, याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा नाही. जी काही मिडल टर्म असेल ते बघायचं, नसेल तर बिंदास लिहून टाकायचंय. ही आकृती विकृती तुम्हाला समजण्यासाठी काढलेली आहे. ही फॉलोशी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मिडल होते, वाक्य जे आहे ते इनव्हॅलिड आहे. रूल समजलाय का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, पुढे जातोय. काही शंका असेल तर बिंदास विचारत जा, कारण नाही तर सिलेबस कंप्लीट होईल, तुमच्या डोक्यातील ज्या काही शंका असतील तिथेच राहतील. पुढे आहे, नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन द प्रिमाइस. आता इकडे काय म्हटलंय बघा, मगाशी आपण बघितलं मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालीच पाहिजे, युनिव्हर्सल रूल झाला. पुढे हे काय म्हणतायत, नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन दी कन्क्लुजन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कन्क्लुजन मध्ये मिडल टर्म येत नाही, कारण आपण काय करतो प्रत्येक वेळी जो काही कॉमन पार्ट असेल
तो काढून टाकतो आणि जे काय राहते ते कंक्लुजन मध्ये येतं, बरोबर आहे. मग याने नक्की म्हणायचं काय, तर हे म्हणतात की ओरिजिनल वाक्यामध्ये जर एखादा शब्द सब्जेक्ट असेल किंवा प्रेडिकेट असेल तो जर डिस्ट्रीब्यूट झाला नसेल तर त्याला कंक्लुजन मध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू नका किंवा असा ऑप्शन सिलेक्ट करू नका ज्यामुळे तिचं फोर्सिबल डिस्ट्रीब्युशन होईल. आता प्रश्न येतो हा नवीन रूल का आलाय, तर याचं कारण आहे आपल्या लॉजिकचा इमिजिएट इन्फरन्स किंवा डिडक्टिव्ह इन्फरन्स. इमिजिएट इन्फरन्स तुम्हाला काय सांगतो, जेवढी माहिती तुम्हाला वाक्य देतं तेवढ्याच माहितीवरनं कंक्लुजन काढा, त्या माहितीच्या बाहेर जाऊ नका. मग जर ओरिजिनली एखादी टर्म, फॉर एक्झाम्पल टायगर एक्झाम्पल घेतोय, नंतर आपण इन डिटेल हे काय ते बघूया. टायगर जर डिस्ट्रीब्यूट झाला नसेल आणि जर तुम्ही कंक्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर याचा अर्थ काय होणार आहे, जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या बाहेर जाऊन तुम्ही कंक्लुजन काढताय आणि लॉजिक ती गोष्ट अलाव करत नाही. म्हणून लॉजिक काय म्हणतंय, कंक्लुजन मध्ये एखादी टर्म तोपर्यंत डिस्ट्रीब्यूट करू नका जोपर्यंत ती टर्म ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट होत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण मिडल टर्म ऑलरेडी कव्हर केलेली आहे. तेव्हा राहिल्या कोणत्या दोन टर्म, एक आहे मेजर टर्म आणि दुसरी आहे मायनर टर्म. त्यामुळे इकडे दोन प्रकारच्या पॉलिसी येऊ शकतात, एक आहे इलिसिट मेजर, दुसरी आहे इलिसिट मायनर. या दोन्ही आपण काय आहेत ते आता बघणार आहोत. आता मी पुन्हा एकदा काय करणार आहे, हे जे काही एक्झाम्पल आहे त्याला यापूर्वी जे काही रूल झाले ते एकदा ऍप्लिकेबल करून बघेन, म्हणजे काय होणार आहे ते रूल तुम्ही विसरणार नाही. पुन्हा पुन्हा रिवाइज झाल्यामुळे आधीचे रूल पण लक्षात राहतील प्लस हा रूल पण समजेल. तर आपण रूल ऑफ स्ट्रक्चर बघितला होता. प्रत्येक ठिकाणी ज्या काही प्रिमाइस आहेत त्यात फक्त 3 टर्मच असल्या पाहिजेत. काउंट करून बघा, पहिली टायगर, दुसरी फेरोशियस, तिसरी टी ड्रिंकिंग क्रीचर. झाली. टायगर रिपीट आहे तर मी दोनदा काउंट करणार नाही. याचा अर्थ काय, 3 टर्म पाहिजेत, 3 टर्म आहेत. झालं. स्ट्रक्चरचा दुसरा रूल काय म्हणतोय, प्रत्येक वेसिलॉइझम मध्ये टोटल 3 वाक्य असली पाहिजेत, 3 प्रपोजिशन असली पाहिजेत. इकडे आहेत, पहिलं टायगर वालं, दुसरं नो टायगर आणि तिसरं टी ड्रिंकिंग. झालंय, 3 वाक्य रूल सॅटिस्फाय झाले. त्याच्या पुढे आपण बघितलं मिडल टर्म प्रत्येक वेळी डिस्ट्रीब्यूट झालीच पाहिजे. इकडे होतंय काय बघा, मिडल टर्म म्हणजे काय, या दोघात असणारा कॉमन पार्ट. 2 वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल टायगर हा कॉमन पार्ट आहे, बरोबर. टायगर डिस्ट्रीब्यूट झालाय काय आपण चेक करूया. कसं करायला चेक, वाक्याची सुरुवात ऑल ने होते, वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणजे वाक्य कोणतं आहे, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह कोणाला डिस्ट्रीब्यूट करतंय, सब्जेक्टला म्हणजे टायगरला. झालं तुमचं काम, टायगर पण डिस्ट्रीब्यूट झालाय. आता आपण काय करूया, त्यांनी जे काय राहिलेला भाग सांगितलेला आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं जे काय कंक्लुजन आहे त्या कंक्लुजनला आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो. इकडे सब्जेक्ट आहे टी ड्रिंकिंग टीचर आणि प्रेडिकेट आहे फेरोशियस. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, कंक्लुजनचं जे काही प्रेडिकेट असतं त्याला आपण मानतोय मेजर टर्म, कंक्लुजनचा जो काही सब्जेक्ट असतो त्याला आपण मानतोय मायनर टर्म. मग रूल काय म्हणतोय, कंक्लुजन मध्ये ही जी काही मेजर टर्म आहे मायनर टर्म आहे त्यांना तोपर्यंत डिस्ट्रीब्यूट करू नका जोपर्यंत या गोष्टी ओरिजिनल जिकडून आल्यात, जे टी ड्रिंकिंग क्रीचर आहे ते मायनर प्रिमाइस मधून आलंय आणि फेरोशियस जे आहे ते मेजर प्रिमाइस मधून आलंय, तिकडे डिस्ट्रीब्यूट झालं नसेल. आता आपलं कंक्लुजन काय करताय बघूया. कंक्लुजनची सुरुवात होते नो ने, याचा अर्थ हे वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्ह काय करतंय, बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड आणि टी ड्रिंकिंग क्रीचर आणि फेरोशियस दोघांचे डिस्ट्रीब्युशन झालंय. मग आता आपण काय करायचंय, हे जिकडून आलेत तिकडे त्यांचं डिस्ट्रीब्युशन झालं होतं किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर पहिल्यांदा करूया मायनर टर्म. टी ड्रिंकिंग क्रीचर कुठून आलंय, मायनर प्रिमाइस मधून, बरोबर आहे. मग आता मायनर प्रिमाइस मध्ये टी ड्रिंकिंग क्रीचरचं डिस्ट्रीब्युशन झालंय का चेक करण्यासाठी काय करायचंय, वाक्याचा प्रकार बघायचा. वाक्याची सुरुवात जर नो ने होते तर वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्ह काय करतंय, बी, याचा अर्थ बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय, टायगर पण डिस्ट्रीब्यूट झाला, टी ड्रिंकिंग क्रीचर पण डिस्ट्रीब्यूट झालं. आणि जर हे ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालं असेल तर कंक्लुजन मध्ये करणं परमिसिबल आहे. आता असंच आपण फेरोशियसचं पण बघूया. फेरोशियस कुठून आलाय, तर फेरोशियस ही जी काही मेजर टर्म आहे ही मेजर प्रिमाइस मधून आलेली आहे. मग पुन्हा एकदा आपण काय करायचंय, मेजर प्रिमाइस कोणत्या प्रकारची आहे ती बघा आणि फेरोशियस डिस्ट्रीब्यूट होतो की नाही ते बघा. तर वाक्याची सुरुवात ऑल ने होते आणि वाक्य अफर्मेटिव्ह आहे, त्यामुळे हे वाक्य म्हणलंय युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. मग ए प्रपोजिशन काय करतंय, सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करतंय, बरोबर आहे. म्हणजे कोणाला डिस्ट्रीब्यूट करेल, सब्जेक्टचा जो कोण टायगर आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करेल. पण याचाच अर्थ फेरोशियस डिस्ट्रीब्यूट झालाय का, नाही. मग फेरोशियस जरी ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाला नसला तरी सुद्धा फोर्सिबली कंक्लुजनने ई प्रपोजिशन सिलेक्ट केल्यामुळे या दोघांचंही डिस्ट्रीब्युशन झालंय आणि यामुळे इकडे पॉलिसी ऑफ इलिसिट मेजर झालेली आहे. कारण काय, मेजर टर्म जी आहे ती ओरिजिनल वाक्य डिस्ट्रीब्यूट झाली नव्हती आणि तरी पण आपण कंक्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट केली आणि त्यामुळे लॉजिक काय म्हणतंय, ओरिजिनल वाक्य जी सांगत नाही ते तुम्ही कंक्लुजन मध्ये करायचं नाही. आता याचा परिणाम नक्की काय झाला हे आपण आकृतीच्या संदर्भात बघूया. पहिलं काय होतं, ऑल टायगर्स आर फेरोशियस. आता फेरोशियस किंवा घातक क्रूर असणं हा एक मोठा क्लास आहे, त्याच्यामध्ये एक टायगर हा एक प्राणी आहे. पहिलं वाक्य क्लिअर झालं. दुसरं वाक्य काय म्हणतंय, नो टायगर इज टी ड्रिंकिंग क्रीचर. म्हणजे काय, टायगर आणि टी ड्रिंकिंग क्रीचरचा जो एक क्लास आहे त्यांचा कधीही आयुष्यात संबंध येणार नाही, वाघ कधीही चहा पिणार नाही. झालंय. आता पुढे काय होणार बघा,
या ठिकाणी आपण काय करतो, कॉमन पार्ट काढून टाकतो, तो आहे टायगर, टाकला काढून. तरी सुद्धा फेरोशियस आणि टी ड्रिंकिंग क्रिचर हे जे काय आहे हे सर्कल टच होत नाहीये, सर्कल ओव्हरलॅप होत नाही. याचं कारण काय, फेरोशियस जो आहे तो मुळात डिस्ट्रीब्युट झाला नाही, आणि डिस्ट्रीब्यूट झालेला नसताना पण तुम्ही फोर्सिबली त्याला कंक्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करताय. त्यामुळे लक्षात घ्यायचं, इकडे हे जे काही एक्झाम्पल आहे ते चुकीचं आहे. कारण काय, ओरिजिनली फेरोशियस हा मूळ जे काही वाक्य होतं, जे काही मेजर प्रिमाइस होते त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला नव्हता, आणि तरी पण आपण त्याला फोर्सिबली कंक्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, आणि त्यामुळे पॉलिसी ऑफ इलिसिट मेजर झालेली आहे. इलिसिट मेजर समजलंय का बघा. इलिसिट मायनरसाठी मी दुसरा एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे. काही समजत नसेल, स्पीड वाढत असेल, जे काही तुमच्या समस्या असतील, अनम्यूट करा किंवा मेसेज करून त्यावेळी सांगत जा. ओके, मी पुढे जातोय. पुढे पॉलिसी ऑफ इलिसिट मायनर. आता हा रूल पण तेच सांगणार आहे, ओरिजिनली जर का एखादी गोष्ट डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर तुम्ही ती कंक्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू नका. पण इकडे पण मी काय करणार आहे, या एक्झाम्पलच्या संदर्भात पण यापूर्वी जे काही रूल झाले ते सगळे रूल याला ऍप्लिकेबल करून सुरुवातीला बघणार आहे. पहिला आपण बघितलं होतं रूल ऑफ स्ट्रक्चर. प्रत्येक ठिकाणी या 2 प्रिमाइस आहेत, त्यामध्ये मॅक्झिमम 3 टर्मच असू शकतात, चौथी टर्म असू शकत नाही. आता काउंट करून बघा. पहिली झाली घोस्ट, दुसरी झाली कंटेंडेड, तिसरी झाली टेरिफाईंग. घोस्ट डबल असल्याने मी एकदाच काउंट करणार आहे. याचा अर्थ काय, 3 टर्म आहेत. पहिला रूल सॅटिस्फाय झाला. पुढचा रूल होता 3 प्रिमाइसेस असल्या, 3 प्रपोजिशन असल्या पाहिजेत, म्हणजेच काय 3 वाक्य असली पाहिजेत. काउंट करून बघा, 1, 2 आणि 3. काम झालंय. याच्या पुढे आपण रूल बघितला होता की मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालीच पाहिजे. इकडे मिडल टर्म कोणती आहे, तर कॉमन पार्ट आहे घोस्ट. आता घोस्ट डिस्ट्रीब्यूट झालाय का तो चेक करूया. तर पहिलं वाक्य नो ने सुरू होतं, म्हणजे ते वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह, 100% डिनाय करणारं. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय, बी म्हणजे बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय आलाय, घोस्ट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होणार. कारण काय, युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हटल्यानंतर दोन्ही टर्म डिस्ट्रीब्यूट होत आहेत, त्यामुळे घोस्ट पण डिस्ट्रीब्यूट झाला, कंटेंटेड पण झाला. याचा अर्थ काय, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट होते. आता आपण बघूया कंक्लुजन नक्की काय केलंय. तर कंक्लुजन कोणत्या प्रकारचं आहे, नोने सुरू होतंय, म्हणजे ते सुद्धा युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे. आता युनिव्हर्सल निगेटिव्ह कंक्लुजन म्हटल्यानंतर ते काय करणार आहे, तर बी, याचा अर्थ बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. त्यामुळे याने केलंय काय, टेरिफाईंग थिंग पण डिस्ट्रीब्यूट केलंय, कंटेंटेड पण डिस्ट्रीब्यूट केलंय. मग आता आपण काय करायचंय, ते ओरिजिनल डिस्ट्रीब्युटेड होते किंवा नाही ते चेक करायचंय. लक्षात घ्या, आता कंक्लुजनचं प्रेडिकेट असतं मेजर टर्म, कंक्लुजनचा सब्जेक्ट असतो मायनर टर्म. सुरुवातीला मेजर टर्म डिस्ट्रीब्यूट झाले का बघूया. तर कंटेंटेड जो हा जो काही शब्द आहे, ही जी काही मेजर टर्म आहे, ती मेजर प्रिमाइस नो गोस्ट आर कंटेंटेड मधून आलेली आहे. बरोबर आहे. मग इकडे डिस्ट्रीब्यूट झाली आहे का, तर वाक्याची सुरुवात नो ने होते. याचा अर्थ काय, दोन्ही टर्म ही युनिव्हर्सल निगेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करतं, गोस्ट कंटेंटेड डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. एक काम झालंय. आता आपण काय करूया, ही जी काय कंक्लुजनचा सब्जेक्ट आहे, ज्याला आपण मायनर टर्म मानतोय, तो ओरिजिनल जिकडून आलाय, दुसऱ्या वाक्यातून आलाय, तिकडे तो डिस्ट्रीब्यूट झालाय का बघूया. तर दुसरं जे वाक्य आहे, ऑल गोस्ट आर टेरिफाईंग, त्याची सुरुवात होते ऑल ने, म्हणजे हे वाक्य आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह काय करतं, सब्जेक्टच्या की जे काय त्याला डिस्ट्रीब्यूट करतं. ऑल गोस्ट आर टेरिफाईंग मध्ये सब्जेक्ट कोण आहे, घोस्ट. पण हा व्यतिरिक्त टेरिफाईंग डिस्ट्रीब्यूट झालंय का, नाही. कारण ए प्रपोजिशन प्रत्येक वेळी सब्जेक्टच्या की जे काय त्याला डिस्ट्रीब्यूट करतं. याचाच अर्थ काय, टेरिफाईंग डिस्ट्रीब्यूट झाला नाही. आणि जरी इकडे डिस्ट्रीब्यूट झाला नसला तरी सुद्धा फोर्सिबली कंक्लुजन मध्ये आपण ई प्रपोजिशन ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे तो डिस्ट्रीब्यूट झालाय. याचाच अर्थ काय, ओरिजिनली एखादी गोष्ट डिस्ट्रीब्यूट नसताना जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केली असेल तर इकडे पॉलिसी होते. कारण आपण काय करतोय, वाक्यात दिलेल्या माहितीच्या बाहेर जाऊन कंक्लुजन काढायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इकडे पॉलिसी ऑफ इलिसिट मायनर होते. इलिसिट मायनर का, तर कंक्लुजनचा सब्जेक्ट ही आहे मायनर टर्म, आणि ही मायनर टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट नसताना आपण फोर्सिबली डिस्ट्रीब्यूट केली, म्हणून पॉलिसी ऑफ इलिसिट मायनर झालेली आहे. ही जर मेजर टर्म म्हणजे कंक्लुजनचं प्रेडिकेट असतं तर पॉलिसी ऑफ इलिसिट मेजर झाली असती. आता आपण आकृती बघूया. नो गोस्ट आर कंटेंडेड. याचा अर्थ काय, कोणताही भूत हे कधी समाधानी असणार नाही. त्या गोष्टचं एक सेपरेट सर्कल, कंटेंडेड सेपरेट सर्कल. पुढे आहे ऑल गोस्ट आर टेरिफाईंग. प्रत्येक भूत हे भीतीदायक वाटतं. मग टेरिफाईंगचा एक क्लास झाला, त्याच्यामध्ये फक्त भूत नाही, अजून असंख्य गोष्टी आहेत ज्याची प्रत्येकाला भीती वाटते, त्यापैकी एक गोष्ट आहे. मी केलंय काय, टेरिफाईंगचं एक मोठं सर्कल घेतलंय आणि गोष्टचं एक लहान सर्कल आहे. आता काय करायचंय, कॉमन पार्ट काढून टाका, गोष्ट काढून टाका. तरी सुद्धा तुमची एक गोष्ट असतील, टेरिफाईंग आणि कंटेंटेड एकमेकाला टच होत नाहीयेत, कुठेही ओव्हरलॅप होत नाहीयेत. याचं कारण काय, टेरिफाईंग हा कुठेही डिस्ट्रीब्यूट झाला नाही, तरी तुम्ही तो कंक्लुजन मध्ये फोर्सिबली डिस्ट्रीब्यूट करताय, आणि यामुळेच पॉलिसी ऑफ इलिसिट मायनर झालेली आहे. पॉलिसी समजली का बघा. शंका असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून त्याच्यावर विचारत जा.
पुढे जातो. पुढे आहे रूल्स ऑफ क्वालिटी. आता क्वालिटी म्हणजे लक्षात घ्या, लॉजिक मध्ये क्वालिटी दोनच असतात, एक असतं अफर्मेशन, दुसरं असतं निगेशन. आता रूल्स ऑफ क्वालिटी मध्ये पहिला रूल काय म्हणतोय, नो कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन फ्रॉम टू निगेटिव्ह प्रिमाइसेस. आता याचं कारण काय, तर लक्षात घ्या, निगेटिव्ह प्रिमाइस संबंध तयार करत नाही, ते संबंध तोडतात. म्हणजे बघा, आपण जनरली एक्झाम्पल देतो, ए इज रिलेटेड टू बी अँड बी इज रिलेटेड टू सी, देन ए इज रिलेटेड टू सी. याचं कारण काय, एचं बी शी नातं आहे, बीचं सी शी नातं आहे, त्यामुळे ए अँड सी रिलेटेड असू शकतात. पण तेच जर एक्झाम्पल असं घेतलं, ए इज नॉट रिलेटेड टू बी, बी इज नॉट रिलेटेड टू सी, आणि आता तुम्हाला सांगितलं ए अँड सी बद्दल सांगा, सांगू शकाल का, नाही. याचं कारण काय, इकडे आपण काय केलंय, ए आणि बीचं नातं नाही हे सांगितलंय, बी अँड सीचं नातं नाही हे सांगितलंय, पण ए अँड सी बद्दल काय, याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का, नाही. याचं कारण काय, निगेटिव्ह प्रिमाइस. निगेटिव्ह प्रिमाइस प्रत्येक वेळी संबंध तोडण्याचं काम करतात. त्या होणार काय, एक जो कोण कॉमन पार्ट असणार आहे, फॉर एक्झाम्पल बी असेल, याबद्दलच आपल्याला माहिती मिळते की बीचं याच्याशी पण पटत नाही, याच्याशी पण पटत नाही, पण कन्क्लुजन मध्ये तुम्ही बीला घेऊ शकाल का, नाही. कारण सिलोजिझम काय म्हणतंय, जो काही कॉमन पार्ट आहे, जो बी असेल तो आपण कधीही कन्क्लुजन मध्ये घेत नाही, रिमेनिंग पार्ट घेतो. म्हणजे राहिले कोण, ए आणि सी. पण यांच्याबद्दल आपण काही स्टेटमेंट करू शकतो का निगेटिव्ह मध्ये, नाही. कारण काय, आपल्याला प्रत्येक वेळी फक्त बीचीच माहिती मिळालेली आहे की बीचं याच्याशी पटत नाही, याच्याशी नाही. या दोघांचं नातं कसं आहे हे आपल्याला निगेटिव्ह सांगत नाही. म्हणून लक्षात घ्यायचं, ज्या ज्या वेळी दोन्ही निगेटिव्ह प्रिमाइस असतील त्या त्यावेळी कन्क्लुजन काढता येत नाही. आता आपण काय करूया, दोन निगेटिव्ह प्रिमाइस घेऊया आणि पॉसिबल कन्क्लुजन कोणकोणती येतील ती बघूया, आणि ती बरोबर आहेत की नाही ते बघूया. पुन्हा एकदा मी तेच काम करणार आहे, सुरुवातीपासून जे रूल झाले त्याला आपण ते ऍप्लिकेबल करून बघूया. पहिला रूल बघितला, रूल ऑफ स्ट्रक्चरचा, 3 टर्म असल्या पाहिजेत प्रिमाइसेस मध्ये. टर्म 3 आहेत का बघा, पहिली झाली अरब, दुसरी झाली कॅथोलिक आणि तिसरी झाली ब्रिटिश. या व्यतिरिक्त अजून काही चौथी टर्म आहे का, नाही. एक रूल सॅटिस्फाय झाला. दुसरा रूल आहे, देअर मस्ट बी 3 प्रपोजिशन. आता इकडे तुम्हाला 4 दिसायचं कारण लक्षात घ्या, मी 2 कन्क्लुजन याच्या संदर्भात येऊ शकतात, ते दोन्ही लिहिलेले आहेत म्हणून इकडे 4 झाले आहेत. अदरवाइज जर 3 गोष्टी जर कन्सिडर केल्या तर 3 प्रपोजिशन पण सॅटिस्फाय होईल. त्याच्या पुढे आपण बघितलं रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड. मिडल टर्म म्हणजे काय, कॉमन पार्ट. इकडे कॉमन पार्ट कोणता आहे, अरब आहे, आणि इकडे पण अरब आहे. हा अरब डिस्ट्रीब्यूट झालाय का, तर त्यासाठी आपण काय करायचंय, असिबिनोफचा रूल लावायचा आहे. हे वाक्य बघा, नो ने सुरू होतंय. नोचा अर्थ काय होणार आहे, हे वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. आणि लक्षात ठेवायचंय, युनिव्हर्सल निगेटिव्ह दोन्ही टर्मला डिस्ट्रीब्यूट करतं. म्हणजे सब्जेक्टच्या की जे काय तो पण डिस्ट्रीब्यूट होतोय, प्रेडिकेटच्या की जो काय आहे तो पण डिस्ट्रीब्यूट होतोय. त्यामुळे इकडे अरब पण डिस्ट्रीब्यूट झाला, कॅथोलिक पण झाला. याचा अर्थ आपली जी काही मिडल टर्म आहे कॉमनली अरब आणि अरब, ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, ते काम झालंय. आता याच्या पुढे अजून एक आपला रूल होता की नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन दी कन्क्लुजन अनलेस इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रिमाइस. हा मी इकडे ऍप्लिकेबल करत नाहीये. याचं कारण काय, आपण कन्क्लुजनची 2 कॉम्बिनेशन घेतलेली आहेत. तर आता आपण या कन्क्लुजन कडे, कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे ते ठरवायचा प्रयत्न करूया. फर्स्ट प्रिमाइस सांगते, नो अरब इज कॅथोलिक. आता अरब कॅथोलिक नाही, याचा अर्थ काय, कोणत्या अरबमध्ये कॅथोलिक माणसं असणार नाहीत. दुसरा प्रिमाइस काय सांगतोय, नो ब्रिटिशर्स आर अरब. कोणताही ब्रिटिशर अरब असणार नाही. आणि कन्क्लुजन काढलेलं आहे, ऑल ब्रिटिशर्स आर कॅथोलिक. बरोबर आहे का. पहिलं वाक्य तुम्हाला कॅथलिक आणि ब्रिटिश कॅथलिक आणि अरबचा संबंध नाही असं सांगतंय. दुसरं वाक्य ब्रिटिशर्स आणि अरबचा संबंध नाही असं सांगतंय. तेव्हा झालंय काय, दोन्ही प्रिमाइसने फक्त अरब बद्दल माहिती दिलेली आहे की अरब याच्याशी पण संबंधित नाही आणि याच्याशी पण नाही. पण या दोघांचं नातं कसं असणार आहे, म्हणजे कॅथलिकचं आणि ब्रिटिशर्सचं, याने एक्सप्लेन केलंय का, नाही. त्यामुळे तुम्ही छाती ठोकपणे सगळे ब्रिटिशर्स कॅथलिक आहेत सांगू शकता का, नाही सांगू शकत. पण त्याच वेळी नो ब्रिटिशर्स आर कॅथलिक, एकही ब्रिटिशर्स कॅथलिक नाही हे पण तुम्ही सांगू शकाल का, नाही. कारण बेसिकली इकडे प्रिमाइस लिस्टने काय केलंय, दोन्ही प्रिमाइसने अरबला कॅथलिक पासून सेपरेट केलंय आणि अरबला ब्रिटिशर्स पासून सेपरेट केलंय. तुम्हाला कोणतीही गोष्ट इम्प्लाय करण्याचं किंवा आपण जो काही कॉमन पार्ट आहे अरब तो काढून टाकून जे काही खाली घेत होतो तसा काही पार्टच ठेवला नाही, कारण त्याने फक्त अरबला सेपरेट करायचं काम केलंय. यावरूनच दिसून येतंय की ज्या ज्यावेळी दोन्ही प्रिमाइस निगेटिव्ह असतील त्याच्यावेळी कोणतीही गोष्ट इम्प्लाय होत नाही. कारण हा काय करतोय, अरबला कॅथलिक पासून सेपरेट करतोय आणि अरबला ब्रिटिशर्स पासून. या दोघांच्या मध्ये नक्की नातं काय, काय रिप्रेझेंट करायचंय, अफर्मेशन की निगेशन, हेच कळत नाही. आणि याच्याचमुळे हा रूल सांगतोय, नो कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन फ्रॉम टू निगेटिव्ह प्रिमाइसेस. या लक्षात ठेवायचंय, एक्झाम मध्ये एखादं वाक्य आलं तर प्रत्येक वेळी ती जे काही प्रिमाइस आहेत ते निगेटिव्ह आहेत का बघायचे. जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर एकही रूल आधीच ऍप्लिकेबल करायची गरज नाही, बिंदास लिहून ठेवायचंय, पॉलिसी ऑफ निगेटिव्ह प्रिमाइसेस, दिस कन्क्लुजन इज इनव्हॅलिड. झालंय का, हा रूल समजलाय का बघा, खूप सोपा रूल आहे. 2 वाक्य निगेटिव्ह मिळाली, कन्क्लुजन काढता येणार नाही, बिंदास लिहिलं की काम झालं. काही या संदर्भात शंका असतील, काही समजलं नसेल तर विचारा. पुढे जातोय.
नेक्स्ट रूल आहे, when one of the premise is negative, conclusion must be negative, and conversely, when the conclusion is negative, one of the premise must be negative. आता लॉजिक मध्ये गोष्ट लक्षात घ्या, पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह निगेटिव्हच राहतं. म्हणून लॉजिक काय म्हणतंय, तुम्हाला जी काही माहिती आहे त्याच्यात जर एखादी माहिती निगेटिव्ह असेल तर तुम्ही कन्क्लुजन निगेटिव्ह काढा. कारण काय, तुम्ही त्याची निगेटिव्हिटी सप्रेस करू शकत नाही, कारण तुम्हाला जी काही माहिती दिली त्याच्याच अधीन राहून कन्क्लुजन काढावं लागतं. म्हणून बेसिक रूल काय, दोन प्रिमाइस पैकी एखादा प्रिमाइस निगेटिव्ह झालं, कन्क्लुजन निगेटिव्ह काढा. कॉन्व्हर्सली म्हणजे काय, जर एखादं कन्क्लुजन तुमचं निगेटिव्ह येतंय तर याचा अर्थ दोघांपैकी एक ना एक प्रिमाइस निगेटिव्ह असलीच पाहिजे. आता आपण काय करूया, यांच्या रूलच्या नेमकं विरुद्ध जाऊन बघूया. म्हणजे काय, एखादी प्रिमाइस निगेटिव्ह असताना आपण कन्क्लुजन अफर्मेटिव्ह काढता येतं का बघूया. जर आपण अफर्मेटिव्ह कन्क्लुजन काढू शकलो तर आपण बरोबर, ते चुकीचे असतील. पण जर का एखादी प्रिमाइस निगेटिव्ह असताना आपण अफर्मेटिव्ह कन्क्लुजन नाही काढू शकलो तर मग ते बरोबर आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. एक्झाम्पल बघा, ऑल लायन्स आर कार्निवोरस, नो कॅमल्स आर कार्निवोरस, ऑल कॅमल्स आर लायन. इकडे पण मी तीच गोष्ट करणार आहे, काय नाही वेडेपणा वाटेल किंवा कंटाळा येईल तरी पण हे रूल परत परत सांगणं का गरजेचं आहे. तुमच्या डोक्यात ते रूल जेवढे वेळा मी रिपीट करणार तेवढे परफेक्टली फिट होणार आहेत. तर पहिला रूल आपला होता 3 टर्म असल्या पाहिजेत. काउंट करून बघा, एक टर्म आहे लायन, दुसरी आहे कार्निवोरस, तिसरी आहे कॅमल. याचा तर 3 टर्मचा रूल सॅटिस्फाय होतोय. पुढचा होता 3 प्रपोजिशन असली पाहिजेत. प्रपोजिशन नंबर 1, प्रपोजिशन नंबर 2, प्रपोजिशन नंबर 3. हा पण रूल सॅटिस्फाय होतोय. त्याच्या पुढचा रूल काय होता, मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड इन ऍटलीस्ट वन्स प्रिमाइसेस. बरोबर आहे. मिडल टर्म म्हणजे कॉमन पार्ट कोणता आहे, तो आहे कार्निवोरस कार्निवोरस. आता डिस्ट्रीब्यूट झालाय का, तर कसं चेक करायचं, तर वाक्याच्या प्रकाराप्रमाणे. असिबिनोफच्या रूल प्रमाणे पहिलं वाक्य ऑलने सुरू होतोय, म्हणजेच काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह सब्जेक्टच्या की जे काय त्याला डिस्ट्रीब्यूट करतं. म्हणजे काय, लायन डिस्ट्रीब्यूट झाला, कार्निवोरस नाही झालाय. मग दुसऱ्या वाक्याकडे जाऊन बघूया. कारण काय, ऍटलीस्ट एका प्रिमाइसेसने डिस्ट्रीब्यूट केलं तरी आपलं काम होतंय. दुसरं वाक्य नोने सुरू होतं, याचा अर्थ काय, दुसरं वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्ह दोन्ही टर्मला डिस्ट्रीब्यूट करतं. म्हणजे सब्जेक्टच्या की कॅमल आहे त्यालाही डिस्ट्रीब्यूट करेल आणि प्रेडिकेटच्या की कार्निवोरस आहे त्यालाही डिस्ट्रीब्यूट करेल. याचा अर्थ काय, दुसऱ्या वाक्याने कार्निवोरसला डिस्ट्रीब्यूट केलंय, त्याच्यामुळे फॉलोसी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मॉडेल इकडे होत नाही. याच्या पुढे आपला तिसरा रूल काय होता, नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन दी कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रिमाइस. आता हा रूल सॅटिस्फाय होतोय का बघूया. आपलं कन्क्लुजन आहे ऑल कॅमल्स आर लायन्स. बरोबर आहे. कन्क्लुजन कोणत्या प्रकारचं आहे, ऑलने सुरू होतंय म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. असिबिनोफच्या रूल प्रमाणे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह फक्त सब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट करते, कॅमल्स म्हणजे प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करत नाही. आता कॅमल्स कुठून आलाय, कॅमल्स आलाय युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्यातून, आणि युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्य दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजेच काय, कॅमल्स इकडे डिस्ट्रीब्यूट झाला होता आणि इकडे कन्क्लुजन मध्ये झाला. ओके, सगळे रूल याने सॅटिस्फाय केले. आता पुढे बघूया काय म्हणतंय ते. इन वन ऑफ द प्रिमाइसेस निगेटिव्ह, कन्क्लुजन मस्ट बी निगेटिव्ह, असा यांचा रूल आहे. आपण काय केलं, एखादं वाक्य निगेटिव्ह घेऊन सुद्धा फोर्सिबली अफर्मेटिव्ह कन्क्लुजन काढता येतं का, हे आपण आता चेक करणार आहोत. तर पहिलं वाक्य काय म्हणतंय, ऑल लायन्स आर कार्निवोरस. याचा अर्थ काय, मांसाहार करणारे. कार्निवोरसचा क्लास मोठा आहे कारण काही माणसं पण मांसाहारी असतात आणि त्याच्यामध्ये आपण लायन्स घेतलेले आहेत. दुसरं वाक्य काय म्हणतंय, नो कॅमल्स आर कार्निवोरस. कोणताही उंट मांसाहार करणार नाही. त्या ठिकाणी काय झालंय, ऑल कॅमल्स आर लायन्स म्हटलंय. बरोबर आहे का, कॅमल आणि लायनचं सर्कल कुठेही ओव्हरलॅप होतंय का, कुठेही टच होतंय का, नाही. तरी पण काय केलंय, फोर्सिबली ऑल कॅमल्स आर लायन म्हटलेलं आहे. त्यामुळे कन्क्लुजन चुकीचं आहे. कारण काय, सर्व उंट हे कधीही सिंह असू शकत नाहीत. या ठिकाणी कोणतं कन्क्लुजन बरोबर ठरलं असतं, तर म्हटलं असतं की नो कॅमल्स आर लायन्स. कारण काय, एकही उंट सिंह नाही तर ती गोष्ट मान्य करता आली असती. पण इकडे काय केलंय, प्रत्येक उंटाला सिंह म्हटल्यामुळे चुकीचं कन्क्लुजन काढलंय. याचा अर्थ काय, जर आपलं कन्क्लुजन चुकतंय तर याचा अर्थ आपलं अझम्पशन चुकीचं आहे. आणि म्हणजेच काय, ओरिजिनल रूल जो काही आहे, एखादा प्रिमाइस निगेटिव्ह म्हटल्यानंतर कन्क्लुजन निगेटिव्ह येईल, हा बरोबर आहे. हे समजलं काय केलंय ते, जसं आपण थेरमला करायचो, एखादी गोष्ट प्रूव्ह करायची असेल तर त्याची अपोजिट गोष्ट घ्यायची, ती प्रूव्ह करायची, धडपड करायची. प्रूव्ह नाही झालं की म्हणायचं ओरिजिनल गोष्ट जी आहे ती प्रूव्ह झालेली आहे. कारण काय, आपण कम्प्लिटली अपोजिट जे काही प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होतो ते होत नाहीये. तीच गोष्ट इकडे आपण केलेली आहे. त्यांनी सांगितलं काय, एखादा प्रिमाइस निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजन निगेटिव्ह येईल. आपण काय केलं, अफर्मेटिव्ह कन्क्लुजन तरी पण आणण्याचा प्रयत्न केला. पण अफर्मेटिव्ह कन्क्लुजन जे काही आलंय ते चुकीचं आहे आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, आपण चुकीचे आहोत आणि त्याने जो काही रूल सांगितलाय तो बरोबर आहे. एवढा भाग समजलाय का. पुढे जातोय. आता यांचा रूलचा राहिलेला भाग, कॉन्व्हर्सली, when the conclusion is negative, one of the premise must be negative.
इकडे आपण काय केलंय, आता निगेटिव्ह कन्क्लुजन असताना दोन्ही वाक्य अफर्मेटिव्ह ठेवून ते सिद्ध करता येतं का बघूया, म्हणजे त्यांच्या विरुद्ध जाता येतं का बघूया. इकडे आपण पुन्हा एकदा तेच सगळे रूल याला ऍप्लिकेबल करून बघायचे. पहिला रूल काय, 3 टर्म असल्या पाहिजे. इकडे आहेत का बघा, हेल्दी पर्सन ही झाली एक टर्म, हु हॅव गुड ॲपेटाईट झाली सेकंड टर्म आणि ऍथलीट झाली थर्ड टर्म. हेल्दी डबल असल्यामुळे काउंट होत नाही. 3 टर्म आहेत, एक रूल सॅटिस्फाय झाला. दुसरा होता 3 प्रपोजिशन असल्या पाहिजेत, तोही सॅटिस्फाय होतोय. त्याच्या पुढे पुढचा रूल आहे मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड. होतंय काय बघा, इकडे हेल्दी आणि हेल्दी हा कॉमन पार्ट म्हणजे ही झाली मिडल टर्म. आता मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट होते का बघण्यासाठी आपण वाक्याचा प्रकार बघायचा. वाक्य सुरू होतंय ऑलने सुरू होणारं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह वाक्य हे सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करतंय, म्हणजे हेल्दी पर्सन हे सब्जेक्ट जागी असल्यामुळे याचं डिस्ट्रीब्युशन होईल, म्हणजे हेल्दी डिस्ट्रीब्यूट झालाय, काम झालंय. तिथे पुढचा रूल काय म्हणतोय, नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रिमाइस. आता आपण कन्क्लुजन कडे येऊया. आता कन्क्लुजन मध्ये नक्की कोण डिस्ट्रीब्यूट झाल्या ओळखायचं असेल तर वाक्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे. वाक्याची सुरुवात नो ने होते, याचा अर्थ काय, वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह. युनिव्हर्सल निगेटिव्ह अशी विनोदच्या रूल प्रमाणे काय करणार आहे, दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करणार, म्हणजे त्याचा सब्जेक्ट पण डिस्ट्रीब्यूट होईल ऍथलीट वाला, आणि प्रेडिकेट जो गुड ॲपिट्यूड आहे तो पण डिस्ट्रीब्यूट होईल. आता आपण काय करूया, ते ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालेला आहे किंवा नाही ते बघूया. तर हा जो काही ऍथलीट शब्द आहे हा आलाय दुसऱ्या वाक्यातून. दुसरं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, ऑल म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ते काय करणार आहे, सब्जेक्टच्या की जे काही त्याला डिस्ट्रीब्यूट करेल. या वाक्याचा सब्जेक्ट ऍथलीट आहे त्यामुळे तो डिस्ट्रीब्यूट होईल, आणि त्याचमुळे कन्क्लुजन मध्ये त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते योग्य आहे. पुढे बघूया, हु हॅव गुड ॲपेटाईट हा जो काही शब्द आहे याचं डिस्ट्रीब्युशन जे कन्क्लुजनने केलंय ते योग्य आहे किंवा नाही. मग गुड ॲपेटाईट शब्द कुठून आलाय, तर तो आलाय मेजर प्रिमाइस मधून. आता मेजर प्रिमाइस मध्ये गुड ॲपेटाईट डिस्ट्रीब्यूट झालाय का, तर वाक्य आहे ऑलने सुरू होणार म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह फक्त सब्जेक्टचे जे काय असेल त्याला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. याचा अर्थ काय, प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट होत नाही, म्हणजेच गुड ॲपेटाईट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला नाही तरी पण त्याला फोर्सेबली कन्क्लुजनने डिस्ट्रीब्यूट केलंय. त्यामुळे इकडे फॉलोशी ऑफ इलिसिट मेजर टर्म होणार आहे, फॉलोशी ऑफ इलिसिट मेजर. आता आपण आपल्या एक्झाम्पल कडे येऊया. त्यांचा रूल काय म्हणतोय, कन्क्लुजन निगेटिव्ह असेल तर एखादं प्रिमाइस निगेटिव्ह असलंच पाहिजे. आपण इकडे काय करूया, 2 अफर्मेटिव्ह पासून निगेटिव्ह कन्क्लुजन काढता येतं का ते बघूया. तर फर्स्ट प्रिमाइस काय म्हणते बघा, ऑल हेल्दी पर्सन आर दोज हु हॅव गुड ॲपेटाईट. गुड ॲपेटाईट असण्याचा एक वायडर क्लास आहे, त्याच्यामध्ये मी हेल्दी पर्सनला घेतलेला आहे. पुढे पुढचं वाक्य काय म्हणतंय, ऑल ॲथलीट्स आर हेल्दी, म्हणजे काय, आता हेल्दीच्या क्लासमध्ये ॲथलीट येणार आहेत, कारण फक्त खेळाडू हेल्दीचं असं नाही, व्यायाम करणारे असतील ते पण हेल्दी असणार आहेत. त्यामुळे इकडे झालंय काय, एक हेल्दीचा मी क्लास घेतलाय त्याच्यामध्ये ॲथलीटचा क्लास ऍड केलेला आहे. आता आपण सिलोजिझम मध्ये कन्क्लुजन काढताना काय करतो, जो काही कॉमन पार्ट आहे तो काढून टाकतो. मग अज्युम करा हे जे काही एच वाला सर्कल आहे हेल्दीचं ते काढून टाकलं तर राहणार काय, गुड ॲपेटाईटच्या सर्कल मध्ये ॲथलीट. त्या वाक्य काय बनणं अपेक्षित होतं, ऑल ॲथलीट्स आर दोज हु हॅव गुड ॲपेटाईट. पण इकडे काय झालंय, नो ॲथलीट. नेमका विरुद्ध अर्थ आलाय. याचाच अर्थ काय, आपलं कन्क्लुजन चुकीचं आहे, आणि जर आपण चुकीचे असू तर कोण बरोबर आहे, लॉजिकची थिअरी प्रोपाउंड करणार आहे की ज्यावेळी तुमचं कन्क्लुजन निगेटिव्ह असेल त्यावेळी एखादं वाक्य हे निगेटिव्हच असणार आहे. जर एकही वाक्य निगेटिव्ह नसेल तर कन्क्लुजन पण अफर्मेटिव्ह येईल. हा भाग समजलाय का बघा, समजला नसेल, काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, तर पुढे जाऊया. When both the premises are affirmative, the conclusion must be affirmative. Conversely, when the conclusion is affirmative, both the premises must be affirmative. इकडे पण त्याच सांगितलंय, जसं आपण मगाशी बघितलं, जर कन्क्लुजन निगेटिव्ह येतंय एखादं वाक्य निगेटिव्ह असलंच पाहिजे. त्याचप्रमाणे जर एखादं वाक्य निगेटिव्ह आहे तर तुमचं कन्क्लुजन निगेटिव्ह असलंच पाहिजे. त्याची विरुद्ध रूल आहे. हा काय म्हणतोय, सगळंच जर अफर्मेटिव्ह आहे तर कन्क्लुजन तुमचं अफर्मेटिव्हच येईल, आणि ज्यावेळी तुमचं कन्क्लुजन अफर्मेटिव्ह येईल त्यावेळी सगळी माहिती अफर्मेटिव्ह असली पाहिजे. याचं कारण काय, तर बेसिकली लॉजिक सांगते तेच, वाक्य सांगतंय त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. वाक्य जर तुम्ही अफर्मेटिव्ह असतील तर कन्क्लुजन पण तुमचं अफर्मेटिव्हच राहील, कारण निगेशन तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं वापरून फोर्सिबली इन्क्लूड करू शकत नाही. आता आपण इकडे काय करूया, हे जे काही सांगते ते चुकीचं आहे असं मानूया आणि नेमकं विरुद्ध सिद्ध करायचा प्रयत्न करूया. दोन्ही वाक्य जी आहेत ती आपण अज्युम करूया की आहेत अफर्मेटिव्ह, आणि तरी पण आपण फोर्सिबली निगेटिव्ह कन्क्लुजन काढता येतं का बघूया. पुन्हा एकदा मी तीच गोष्ट करतोय, 3 टर्म आहेत का काउंट करायच्या. अनफ्रेंडली क्रिचर 1, अनवेलकम 2 आणि वास्ट 3. 3 प्रपोजिशन आहेत का, तर 1 2 3 आहेत. मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झालेली आहे का, या दोघात कॉमन काय आहे, अनफ्रेंडली. मग अनफ्रेंडली डिस्ट्रीब्यूट झालाय का, तर पहिलं वाक्य ऑलने सुरू होतंय म्हणजे त्या युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह सब्जेक्टचे जे काय असेल त्याला डिस्ट्रीब्यूट करेल, म्हणजेच काय अनफ्रेंडली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तर आता आपण काय करूया, त्याच्या पुढे जाऊन बघूया की या 2 अफर्मेटिव्ह पासून आपण निगेटिव्ह कन्क्लुजन काढू शकतो का.
अनफ्रेंडली क्रिएचर आर अनवेलकम. आता लक्षात घ्या, UN म्हणजे अनवेलकमचा क्लास आहे, तो खूप मोठा आहे, कारण फक्त काही प्राणीच नाही, काही माणसं सुद्धा आपल्याला नकोशी वाटतात. मग त्याच्यासाठी मी अनवेलकम एक मोठा क्लास तयार केलाय. त्याच्या पुढे मी त्याच्यामध्ये अनफ्रेंडली क्रिएचर हा एक पार्ट घेतलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणते बघा, ऑल वास्प आर अनफ्रेंडली. गांधील माशी जी आहे ती पण प्रत्येकाला नकोशी वाटते, म्हणून मी काय केलंय, अनफ्रेंडली क्रिएचरचा जो काही मोठा क्लास आहे त्याच्यामध्ये वास्प W ने घेतलेला आहे. आता आपण बेसिकली कंक्लुजन काढताना सिलोजिझम मध्ये काय करतो, जो काही कॉमन पार्ट आहे तो काढून टाकतो. अनफ्रेंडली क्रिएचरचं जे काही सर्कल आहे ते अज्युम करा की मी काढून टाकले, राहणार काय, अनवेलकम मध्ये वास्प. आणि कंक्लुजन काय अपेक्षित होतं, ऑल वास्प आर अनवेलकम. बरोबर आहे, पण कंक्लुजन काय आलंय, नो वास्प आर अनवेलकम. याचा अर्थ काय, कंक्लुजन चुकलेलं आहे, आपण चुकीचे आहेत, आणि म्हणूनच बोथ द प्रिमाइसेस आर अफर्मेटिव्ह, कंक्लुजन मस्ट बी अफर्मेटिव्ह. हे बरोबर आहे. याचा अर्थ काय, सगळी माहिती अफर्मेटिव्ह आहे, तर कंक्लुजन पण तुम्ही अफर्मेटिव्हच काढलं पाहिजे, कारण निगेटिव्हिटी कुठेच नाही आहे. एक्झाम्पल समजलंय का बघा. ओके, पुढे जातोय. आता आपण काय करूया, यांचा रूलचा दुसरा काय भाग होता, कॉन्व्हर्सली व्हेन द कंक्लुजन इज अफर्मेटिव्ह बोथ द प्रिमाइस मस्ट बी अफर्मेटिव्ह. याच्या आपण विरुद्ध जाऊन बघूया. अफर्मेटिव्ह कंक्लुजन आणि वरच्या प्रिमाइस मधील एखादी प्रिमाइस पॉसिबल निगेटिव्ह ठेवली तरी सुद्धा कंक्लुजन अफर्मेटिव्ह ठेवता येतं का, की कंक्लुजन निगेटिव्ह होईल ते बघूया. आपण चुकलो तर ते बरोबर आहे ते सिद्ध होईल. पुन्हा एकदा 3 रूल मी ऍप्लिकेबल करणार आहे. पहिला रूल 3 टर्मचा. एक टर्म आहे पेंग्विन, दुसरी आहे स्मॉल फीट, तिसरी आहे पोलिसमन. सॅटिस्फाय होतोय. पुढचा रूल काय आहे, 3 प्रपोजिशन असली पाहिजे. आहेत का, 1 2 3 आहेत. त्याच्या पुढे मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड. पहिल्या वाक्य युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे, त्या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी पेंग्विन आलेला आहे, याचा अर्थ काय, त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. आता पुढे जाऊया कन्क्लुजन कडे. ऑल पेंग्विन्स आर दोज हु हॅव स्मॉल फीट. म्हटल्यानंतर लक्षात घ्यायचंय, स्मॉल फीट हा एक वायडर क्लास आहे. लहान पाय असणारे फक्त पेंग्विन नाहीत, असंख्य प्राणी पक्षी असतील. स्मॉल फीटचा एक क्लास तयार केला, त्यात PN म्हणून मी पेंग्विन घेतलेले आहेत. पुढे काय म्हटलंय, नो पोलिसमन इज पेंग्विन. याचा अर्थ काय, एकही पोलीस पेंग्विन असणार नाही. त्या पेंग्विनचं सेपरेट सर्कल, पोलिसचं सेपरेट सर्कल. आता कंक्लुजन मध्ये काय नाही एक्सपेक्टेड होतं, नो पोलीस आर दोज हु हॅव स्मॉल फीट. बरोबर आहे, लहान पाय असणाऱ्या प्राण्यांमध्ये पोलीस येणार नाही. कंक्लुजन आपण काय काढलंय, ऑल पोलीस पण आर दोज हु हॅव स्मॉल फीट. आपलं कंक्लुजन चुकीचं आहे, कारण काय, हे सर्कल कुठे टच होत नव्हते, ओव्हरलॅप होत नव्हते. ऑल पोलीस आर दोज हु हॅव स्मॉल फीट हे आपण चुकीचं कंक्लुजन काढलंय, कारण लहान पाय असणारे पोलीस असत नाहीत. याच्यावरून कोणती गोष्ट अशी येते, जर आपलं कंक्लुजन चुकीचं आहे तर याचा अर्थ ते बरोबर आहेत. ते बरोबर म्हणजेच काय, ज्या ज्यावेळी कंक्लुजन अफर्मेटिव्ह येईल त्यावेळी दोन्ही वाक्य ही अफर्मेटिव्ह पाहिजे. आपण एक वाक्य निगेटिव्ह घेऊन फोर्सिबली अफर्मेटिव्ह कंक्लुजन काढायचा प्रयत्न केला, जो फसलेला आहे. याचाच अर्थ लक्षात ठेवायचा आहे, ज्या ज्यावेळी दोन्ही प्रिमाइसेस अफर्मेटिव्ह, कंक्लुजन अफर्मेटिव्ह, किंवा ज्या ज्यावेळी तुमचं कंक्लुजन अफर्मेटिव्ह येईल त्यावेळी दोन्ही प्रिमाइस या अफर्मेटिव्हच असल्या पाहिजेत. आजच्या लेक्चर मध्ये जो काही भाग घेतला तो समजलाय का? एखादा भाग समजला नसेल, एखादी टर्म, एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, तर कोणालाही काही शंका नाही असं मानतोय. ही आताची PPT आहे, मी PDF तयार करतो आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. एकदा वाचून घ्या, काय नाही समजलं तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. हॅव अ गुड डे.